श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आताची रीडिंग जी आपण बघणार आहोत ती फेब्रुवारी महिन्यासाठी असणार आहे. फेब्रुवारी महिना जो आहे तो तुमच्यासाठी कसा जाईल आणि कोणतं शुभ अशुभ कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे हे आपण या महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये चेक करणार आहे. तर रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी हा महिना तुमच्यासाठी कसा जाईल हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बॉटम मध्ये आहे एस ऑफ पेंटिकल्स, फोर ऑफ पेंटिकल्स, द लवर्स, जजमेंट, नाइन ऑफ सोर्ट्स, थ्री ऑफ कप्स, सेवन ऑफ पेंटिकल्स, नाइन ऑफ कप्स, सेवन ऑफ कप्स, फाइव ऑफ सोर्ट्स. बघा, ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याची कन्या रास जी आहे त्यात मी सांगू इच्छिते की तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी होतील किंवा काही घडतंय. पैशा संदर्भात खूप जणांना यश आहे या महिन्यामध्ये. त्यामध्ये ग्रोथ व्यवस्थित आहे. फायनान्शियली तुम्हाला खूप चांगला फायदा होताना दिसतो आहे. ज्यामध्ये गुंतवणूक तुम्ही करताल किंवा त्यामध्ये जे गुंतवणूक तुम्ही करणार आहात तर त्यात यश मिळताना दिसत आहे तुम्हाला. दुसरं असं आहे की लव्ह रिलेशनमध्ये खूप टेन्शन आहे, त्रास आहे, कार्मिक आहे. पास्टमध्ये जर कोणतं वाईट कर्म जर तुम्ही केलं असेल, एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही फसवलं असेल, धोका दिलेला असेल, तर ते कर्म तुमच्याकडे फिरताना दिसत आहे. तसाच तसा सेम अनुभव तुमच्या आयुष्यात सुद्धा घडताना दिसत आहे. तसंच काहीतरी घडतं इथं असं दिसत आहे. आणि या गोष्टीपासून तुम्ही खूप त्रस्त आहात. रात्रीची झोप उडालेली आहे, त्रास होतोय, वेदना होते, त्या गोष्टीवर विचार सतत येतोय. लव्ह रिलेशनच्या थ्रू कर्ज झालेलं असेल, तरी सुद्धा तुम्हाला त्रास होतोय. कोणतं दुखणं असेल, आजारपण असेल, तर त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला काहीतरी असं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्यातून सुद्धा त्रास होताना दिसतो आहे. पण ते सुद्धा तुम्ही बॅलन्स करून व्यवस्थित पुढे आयुष्य जगताना दिसताय किंवा ते कुठेतरी रात्रीच्या वेळी जेव्हा आपण एकटं असतो, तेव्हा कुठेतरी तुम्ही रडताय आणि दिवसभर हसत आपलं आयुष्य सुंदर जगताय. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. आणि एक शरीराची मूव्हमेंट जी आहे तुमची ती ब्लॅक आहे. पूर्ण ब्लॅक विचार, सगळे वाईट विचार आहेत सध्या मनामध्ये. चांगला विचार कोणताही मनामध्ये येत नाहीये. सगळे ब्लॅक मॅजिकचे विचार किंवा ब्लॅक विचार, की माझं चांगलं नाही झालं, माझं चांगलं होणार नाहीये किंवा मी काही करू शकणार नाहीये किंवा या व्यक्तीने माझ्या आयुष्याची वाट लावली किंवा त्या व्यक्तीने माझं असं केलं. अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह, पूर्ण निगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनामध्ये येत चाललेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला अध्यात्माचा मार्ग थोडाफार स्वीकारायचा आहे. एखाद्या देवताची सेवा तुम्हाला करायची आहे. खूप नाही झालं तरी नवनाथ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो आदेश जरी म्हटलात तरी खूप आहे. यातून खूप ताकद येते. ते शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थांचा जप करायला सुद्धा विसरायचं नाही. आपण जे काम करतो, झोपेत उठत बसता किंवा आपण फिरत जरी असेल तरी सुद्धा दिवसातून एक 11 वेळा तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरी भरपूर आहे. जास्त नाही जमलं तर सकाळी लवकर उठल्यानंतर सूर्याला जल अर्पण करून नमस्कार जरी केला तर आपल्यामधली ताकद तीव्रतेने वाढत असते. सकारात्मक विचार आपल्यामध्ये बदलत जातात. आपल्यामध्ये पॉझिटिव्ह विचाराची ताकद येत जाते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काही गोष्टी चेंज होत जातात आणि आयुष्य खूप एक चांगल्या वळणावरती येऊन राहतं. आणि दुसरं असं आहे, की या महिन्यामध्ये थोडंसं वादविवादाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यामध्ये होताना दिसत आहेत. जेणेकरून एखादी जागा असेल, घर असेल, प्रॉपर्टी असेल त्यामध्ये काहीतरी इश्यू निर्माण झाला, कोर्टात केस गेली, भावा-भावामध्ये वाद झाला, जावांमध्ये वाद झाला, सासू-सुनेमध्ये वाद झाला. अशा काही गोष्टी असतील त्या घरगुती मॅटरमध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी किंवा जिथं तुम्ही सर्व्हिस करताय किंवा काम करताय किंवा एखादं पार्टनरशिपमध्ये तुमचं काय असेल, तर त्यात सुद्धा तुमचा वाद थोडाफार होताना दिसतोय किंवा अविश्वास दाखवल्यासारखं किंवा समोरचा व्यक्ती आपला विश्वासघात करत आहे. अशा काही गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये घडताना दिसत आहेत फेब्रुवारीच्या पूर्ण महिन्यामध्ये.
कधीही या गोष्टी अचानकपणे तुमच्या समोर येतील. कन्या राशीसाठी असणार आहे. आणि खूप जणांच्यासाठी असं आहे, की धनसंपत्ती तुमच्या वडिलांचं काही धनसंपत्ती असेल, तिकडून तुम्हाला सुख लागताना दिसत आहे. पण काही जणांना असं आहे, की पितृदोष सुद्धा आहे आणि त्याचा त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये उद्भवताना दिसतो आणि ते समजेल सुद्धा अचानकपणे. कदाचित त्या व्हिडिओ थ्रू सुद्धा तुम्हाला समजेल, की या महिन्यामध्ये तुमचा म्हणजे तुमच्या मागे जी पीडा आहे, ती पितृदोषाच्या याच्यातून तुम्हाला तो त्रास आहे. कुणाकुणाला असं आहे, की एखादा पिशाच जे आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास देत आहे. जास्तीत जास्त एनर्जी जी दिसत आहे, ती पितृदोषाचीच तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये किंवा तुमच्या पूर्ण लाईफला जो वाईट गोष्टीतून पैशासंदर्भात आणि लग्नासंदर्भात लग्न जमत नसेल, लग्न होत नसेल, लव्ह रिलेशन टिकत नसेल, संतती होत नसेल किंवा घरात सुख समाधान शांतता राहत नसेल, कन्या राशीसाठी जर ह्या काही गोष्टी घडत असतील, तर नक्कीच की तुमच्यामध्ये पितृदोषाचा थोडासा त्रास मला या एनर्जीमध्ये दिसत आहे. लव्ह रिलेशनसाठी एनर्जी कशी आहे हे आपण बघूया. मी परत एकदा सांगते तुम्हाला, की तुम्ही जितकं चांगलं कर्म कराल, तर त्याचं फळ सुद्धा तुम्हाला चांगलं भेटेल लव्ह रिलेशनच्या साठी. तर अपने प्रेम जीवन में पूर्णता और पूर्तता एक की भावना प्राप्त करना. बघा, जर एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही प्रेम करत असाल, तर तिथून सुद्धा तुम्हाला एकरूप होणं गरजेचं आहे. त्या वेळेला गरज देणं किंवा त्या इम्पोर्टंट म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला रिस्पॉन्स देत असेल, तर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याकडून तितकाच वेळ दिला पाहिजे किंवा आपल्याला तितका वेळ गेला पाहिजे. ही जास्त गरज आहे त्या वेळेची किंवा त्या गोष्टीची. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पांचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, गणपती बाप्पांच्याकडून पण तोच संदेश आहे आणि मगाशी रीडिंगमध्ये पण मी तेच सांगितलं. तुम्हाला अध्यात्माकडे थोडंसं वळायचं आहे. अध्यात्मात तुम्हाला नामस्मरण, जप किंवा अध्यात्माचं एखादं पारायणातलं किंवा खूप सारे अध्याय असतात. त्यामधला रोज एक अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे. त्यामधून तुम्हाला सकारात्मक गोष्टी तुमच्यामध्ये प्राप्त होत जातील. हळू तुमची मनस्थिती बदलत जाईल. जर ही डेट जी आहे ती धनलक्ष्मीची आहे. धनलक्ष्मीच्या मातेकडून कोणत्या देवतेचा संदेश आहे जेणेकरून तुमचं धन स्थिर राहील. धनमातेचा तुमच्यावर आशीर्वाद राहील. या महिन्यामध्ये कोणत्या देवतेचा संदेश आहे? साक्षात सौभाग्य देवी, सौभाग्याची देवी तुमच्या समोर आहे. त्यामुळे हा महिना खूप छान जाणार आहे तुम्हाला. धनलक्ष्मीचा वास आहे, लक्ष्मीचा. आणि या महिन्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची आहे, धनलक्ष्मीची पूजा करायची आहे. पिवळा जास्त आहे ती पिवळा रंग परिधान करायचा आहे. पिवळा रंग तुम्हाला जो आहे तो या महिन्यामध्ये शुभ असणार आहे. मंगळवार, शुक्रवार तुम्हाला शुभ असणार आहे. या महिन्यामध्ये धनलक्ष्मी खूप खूप वेगाने तुमच्या आयुष्यात तीव्रतेने वाढताना दिसत आहे. धनलक्ष्मीची पूजा आराधना करायला विसरू नका. तिचा आदर करायला विसरू नका. ज्या गोष्टीत आपण लक्ष्मी आहे असं म्हणत असतो, की घरात जो झाडू आपला असतो त्यामध्ये लक्ष्मी असते. त्या अशा काही आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी असतात त्याला तुम्ही हळदी-कुंकू किंवा आपल्या त्या गोष्टींना तुम्ही आदर द्यायला विसरू नका. जेणेकरून त्या गोष्टी थ्रू तुमच्या आयुष्यामध्ये कधी कुठून आणि कशी लक्ष्मी येईल हे सांगता येत नाही. त्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत किंवा त्याच्यावरती वर्क करायचं आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या डेकमधून कोणत्या देवतेचा किंवा कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी? बघा, जर आयुष्यामध्ये आता सध्या खूप संघर्ष आहे तुमचा, खूप त्यागलेले आहात किंवा खूप त्रासलेले आहात किंवा आता सध्या तुमचं आयुष्य इतकं कठीण प्रसंगात आहे, तरी सुद्धा तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या डेकमधून तुम्हाला असा जो तीव्रतेचा मेसेज आहे, कनेक्टिव्हिटीचा मेसेज जो आहे, तो तुम्हाला सांगण्यात येत आहे, की जे चाललंय ते संघर्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न कर. नक्कीच आम्ही तुला पुढे सरकवू आणि पुढच्या एका चांगल्या मोमेंटमध्ये तुला आम्ही पोहोचवू. असा छोटासा मेसेज आहे तुमच्यासाठी. श्रीकृष्णांच्या डेकमधून कोणत्या देवतेचा मेसेज आहे तुमच्यासाठी? हे आपण बघूयात. दुर्गा मातेचा कार्ड आहे. बघा, मगापासून जे कार्ड आले ते देवीचाच मेसेज आहे जास्त शक्यतो देवीचा. या डेकमधून सुद्धा देवीचाच मेसेज आहे. यामध्ये दुर्गा मातेचा आहे. वेळ आली तर तुम्हाला संघर्षाच्या काळात दुर्गेचं रूप सुद्धा धारण करायला विसरायचं नाहीये. मग जेंट्स बघत असू देत व्हिडिओ किंवा लेडीज बघत असू देत. एका
सत्याचा न्याय जर पाहिजे असेल, चांगल्या गोष्टीचा न्याय जर पाहिजे असेल, तर कदाचित तुम्हाला तीही भूमिका घेण्यासाठी सांगितलेली आहे, ते सुद्धा करायला हरकत नाही. पण मुद्दा स्पष्ट आणि सत्याचा असावा, तरच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. ही जी डेक आहे ती तुमच्या आयुष्यामधल्या एका अशा गोष्टीचा प्रश्न आणि जे उत्तर आहे त्याचे टायमिंग दर्शवण्याचा डेक आहे. तुम्हाला कोणताही एक प्रश्न करायचा आहे, जेणेकरून या महिन्यामध्ये ते काम होईल का आणि किती दिवसात होईल? तर ते काम तुम्ही मनामध्ये धरा. मी तुम्हाला सांगेल की ते काम कधीपर्यंत पूर्ण होईल. कोणतंही तुमचं काम असेल, या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला जर ते करायचं असेल, तर ते होईल का? येस, नक्कीच होईल. येणाऱ्या 24 तासात म्हणजे जेव्हा कधी तुम्ही ही रीडिंग बघणार आहे, जेव्हा कधी तुमच्यापुढे ही रीडिंग येईल, तेव्हापासून 24 तासामध्ये ही नक्कीच काम तुमचं कंप्लीट होताना दिसेल. कवड्यांवरती बघूयात आपण की देवीचा कौल तुमच्यासाठी काय असणार आहे. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ. बघा, मगाशीच मी सांगितलं तुम्हाला, की आयुष्यामध्ये जर असं कुठेतरी पितृदोषाचा त्रास तुम्हाला आहे असं मला दिसतंय आणि इथं पण तेच आहे. देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती 100% आहे. पण कुठेतरी तुम्हाला पितृदोषाचा त्रास असल्यामुळे देवीचा आशीर्वाद 100% जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. जे तुम्ही तारलेले आहात ते देवीमुळे तारलेले आहात. ज्या देवाची ज्या गुरूंची सेवा करतात त्यामुळे तुम्ही तारलेले आहात. जिवंत आहात त्या शक्तीमुळे, ज्या देवाची सेवा तुम्ही करताय त्या देवतामुळे, कुलदेवतामुळे. पण 100% ताकद पोहोचत नाही याचा अर्थ तुम्हाला पितृदोष आहे. तो कुठेतरी रिमूव्ह करण्याची गरज आहे. त्याच्यावरती पर्याय काढणं गरजेचं आहे. जर खरंच तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या प्रॉब्लेम जर सुरू असतील, तर मला नक्की डी करा. कारण या राशीमध्ये प्रत्येक जणांना असा त्रास होईल असं सांगू शकत नाही. कारण खूप जणांनी त्यावरती तोडगे सुद्धा काढलेले असतात. खूप जणांनी पूजा वगैरे घालून घेतलेल्या असतात. खूप जणांना काही कार्मिक आहे, तर कार्मिक सुद्धा आलेलं असतं. कार्मिक म्हणजे कर्मावरती सुद्धा डिपेंडंट असतं. जे आपण पास्टमध्ये कर्म करतो तेच आपल्यावरती फिरून येत असतं. तशा काही गोष्टी सुद्धा घडू शकतात. आणि दुसरं जे आहे ते पितृदोषामुळे आहे. पितरांचा त्रास सुद्धा असू शकतो. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. तुम्हाला कोणत्या गोष्टी रिझोनेट होतात, त्यावरती तुम्ही मला कमेंट करा किंवा त्यावरती तुम्ही मला खाली नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही पर्सनल रीडिंग घ्या आणि मला सगळ्या गोष्टी शेअर करा. मग त्यावरती आपण बघू पुढे. तर आताची रीडिंग ही तुमच्यासाठी एवढीच असणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं काय आहे किंवा काय डेस्टिनीमध्ये आहे, हे मी तुम्हाला सगळं डीपली जाऊन सांगितलेलं आहे. तरी सुद्धा मला तुम्ही मेसेज करून सांगायचं आहे, कितपत तुम्हाला रेझोनेट झाली आणि तुमच्या कुलदेवतेचं आणि ज्या गुरूंना तुम्ही मानताय त्या गुरूंचं नाव लिहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन व्ह्यूअर्स कोण असतील तर चॅनेलला सबस्क्राईब कोण केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर टाईमात म्हणजे वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि कोणाला गरज वगैरे असेल की ह्या एनर्जीची, तर त्यांना सुद्धा ही व्हिडिओची क्लिप जी आहे किंवा एनर्जी जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या महिन्यामध्ये. मार्च महिन्याची एनर्जी तुमची काय असणार आहे हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ.